आणि देशभरामध्ये सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। शहरी भागासह आता ग्रामीण भागातही गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय। प्रत्येक आठवड्याला गावखेड्यामध्ये येणारा गॅस गावामध्ये येतो की नाही याची चिंता नागरिकांना लागलेली आहे। हिंगोलीच्या चिंचोली या गावातनच या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळी यांनी। मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे आणि याची झळा जी आहे ते आता ग्रामीण भागात देखील दिसू लागलेले आहेत। मी सध्या या चिंचोली गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता की ग्रामीण भागातील नागरिकांनी जे आहे ते सकाळपासून गावामध्ये गाडी येणार असल्याने 7 वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। गॅसची गाडी दर शुक्रवारी या गावामध्ये येते, मात्र अजूनही ही गाडी जी आहे ती अजून आली नसल्याने हे नागरिक जे आहे ते ताटकळत उभे बसलेले आहेत। आपल्यासोबत आजोबा आहेत। आजोबा, किती वाजल्यापासून रांगेत उभे राहिले? मी 7:30 वाजता बसलो। बर, अजून काही गाडी आली नाही साहेब। बर, आज येणार आहे का? येणार म्हणून त्याच्या आशान बसलो आम्ही। अजून काही गाडी आली नाही, आशाची निराशा झाली, पोटाची आशा नाही अजून। मग काय करावं आता? कधी गॅस बुक केला होता? परवा दिवशी। परवा दिवशी गॅस बुक केला होता, अजूनही यांना मिळालं नाही। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। दादा, किती वाजता नंबर लावला? सर, आम्ही गेल्या वारीनं मंगळवारी आलतो। मंगळवारी आम्हाला गॅस काही मिळाला नाही। आता आज सकाळपासून आम्ही 7 वाजल्यापासून रांगेत उभी आहे। सकाळी 7 वाजल्यापासून रांगेमध्ये उभी आहे। हा, गाडी येणार आहे का आज नक्की? असं काही सांगायचं नाही। असं 11चा टायमिंग आहे आमचा, आता वाजायला 12। सकाळपासून काही नाश्ता जेवण वगैरे काही नाही। आणि काल आणि लाकडाची सोय जर म्हणले तुम्ही तर काल पाऊस झालाय, लाकडाकडून आणा। पुन्हा लाकडाचा विषय म्हणसाल तर सरकारनं बंदी आणली लाकडावर, तर करायचं काय शेतकऱ्यांना? शेगडी वगैरे नाही का? मग शेगडी झाली तर लाईट नाही रातपासून। पाणी पाऊस अवकाळी गारापीट झालेली आहे। गावामध्ये रानात गहू भिजलेला आहे। आता हे गॅसच्या मागाला गाव का तिकडे रानातला हे आणायचं मागायला का माल? आता शेतीतले कामं कोण करतात? शेतीतले कामं कोणीच नाही कराय कोण आहे? आता आम्ही इकडे जवान माणसं, इकडे म्हातारी माणसं काय करते? एकंदरीत बघायला गेलं तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागात देखील आता फटका सहन करावा लागत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।